गुण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण सुंदर ते दान मोहे सुंदर ते दान मोहे कटावरी ठेवो नेया कटावरी ठेवो नेया ठेवो तू गमन वाजे हेचे सर्व सुख तू गमन वाजे
हेलो हेलो मागच्या महिन्यांनी पुढे सरकायचं पुढे येऊन बसायचे सगळ्यांनी सारखं पुढं क्लिअर दे मोकळा आवाज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनारूढ
हरे जय राम हरे जय राम जय जय राम जय जय राम हरे 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 जय रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
सारा सार विचार करा उठा आणि फक्त बाईक का बडबड जाणे त्यांना साथ देतील मुरली महाराज साहेब आवाज मागला कॅमेरा वन कुठला आहे कॅमेरा वन चालू आहे ना बघ
सद्विचार
तो वाला कॅमेरा चेक
सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू, जन्मनिया कुळी वाचे स्मरा राम, जन्मनिया कुळी वाचे स्मरा राम, धरी हाची नेम हरनिशी, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू, तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजभुवानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभंजन मारुती नंदन, हे दुःखभंजन मारुती नंदन, सुनना मेरी समचरण सरोजं सान्द्रनीलाबुदाभं, जगन्नहित पानिं मण्डनं मण्डनानं, तरुण तुलसीमाला कन्दनं कञ्जनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं हे पांडुरंगाचा
विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, दयाच्या चिंतने निसेल संकट, तराल दुर्गाट भव सिंधू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत सम्राट तुकोबराय यांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबराय तुम्हा मला हिताच्या गोष्टी सांगतात. तुकोबराय तुम्हा मला हिताच्या गोष्टी सांगतात. तुकोबराय बोलतात, आपण जीवन जगत असताना सार काय असार काय याचा विचार केलाच पाहिजे. कीर्तन सुरू होताच पहिला प्रश्न महिला मंडळ तुम्हाला, जेवण करून आले ना सगळ्या? हो नाही, मानकरी आलो. जेवण करून आले? खोटं बोलायचं नाही, तुमच्याबरोबर मी सुद्धा जेवायला बसलो. सगळ्या जेवण करून आले बरोबर? सगळ्यांचा आवाज अगदी माझ्या गावापर्यंत शिरवली पर्यंत गेला पाहिजे. पहिला प्रश्न तुम्हाला, मला सांगा, तुम्हाला भुईमुगाची शेंग खायला दिली, ऐकू आलं का? ऐकू आलं? तुम्हाला भुईमुगाची शेंग जर खायला दिली, तुम्ही ती डायरेक्ट खाणार का? भुईमुगाची शेंग माहितीये सर्वांना? भुईमुगाची शेंग माहितीये का? बोलत चला, पटापटा बोलायचं. प्रश्न अगदी साधा ना सोपा आहे. भुईमुगाची शेंग तुम्हाला खायला दिली, देणार नाही? धरून चला, खायला दिली, तुम्ही कशी खाणार? डायरेक्ट खाणार का? डायरेक्ट खाणार नाही, फोडून खाणार बरोबर? तुम्ही टरफलं खाणार आणि शेंगदाणे फेकून देणार बरोबर ना? बरोबर ना? शेंगदाणे खाणार आणि टरफलं फेकून देणार. म्हणजे टरफलं काय आहेत? असार आहेत आणि शेंगदाणा काय आहे? सार आहे. पुरुष मंडळ ताट बसायचे, सरळ बसायचे कीर्तन. दुसरा प्रश्न तुम्हाला, मला सांगा, तुम्हाला पेढा खायला दिला, पेढा. पेढा माहितीये सर्वांना? दादानो पेढा माहितीये का? पेढा खायला दिला, पेढा तुम्ही डायरेक्ट खाणार का? पेढा डायरेक्ट खाणार का? पेढा डायरेक्टच खाणार की, कारण पेढा फक्त सार आहे. तुकोबराय म्हणतात, तुम्ही जीवन जगत असताना खाण्यामधल्या सार काय असार काय याचा विचार करता. मग जीवन जगत असताना आपण चांगलं काय करतोय आणि वाईट काय करू नये याचा विचार आपण केला पाहिजे. वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आज या निवंगण गावामध्ये चालू असणार अखंड हरिनाम, अखंड हरिनाम बोलता येत नाही का? अखंड हरिनाम सप्ताह, आणि त्या सप्त्यातील पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या परमभाग्याने माझ्याकडे आली. आमचे लाडके काका राजू दिघे सरपंच यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग. प्रथम दिवसाची कीर्तन रूपी सेवा आज माझ्या परमभाग्याने माझ्याकडे आली. त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे आभार मानते आणि कीर्तनाला सुरुवात करते. तुकोबराय बोलतात, जीवन जगत असताना आपण सार काय असार काय याचा ताबडतोब विचार केलाच पाहिजे. या समाजामध्ये 4 प्रकारचे वर्ग मोडतात. किती प्रकारचे? शाळेत गेलाय की नाही? किती प्रकारचे? बोलत चालायचे. मी तुमच्याच भागातली मुलगी आहे, तुमच्या शेजारी माझं गाव आहे बरोबर की नाही? बोलत चालायचं. तुम्हाला ह्या समाजामध्ये 4 प्रकारचे वर्ग मोडतात. किती प्रकारचे? बोलत चला, किती प्रकारचे? मला ऐकू येत नाही, जोरात बोलायचे. किती प्रकारचे? 4 प्रकारचे वर्ग मोडतात. पहिला वर्ग अज्ञानवान वर्ग, दुसरा वर्ग विकृतीवान वर्ग, तिसरा वर्ग संस्कृतीवान वर्ग आणि चौथा वर्ग प्रकृतीवान वर्ग. पहिला वर्ग विसरला होय. पहिला वर्ग अज्ञानवान वर्ग. या वर्गामध्ये स्वार्थीही नाही आणि परार्थीही नाही असे लोक मोडतात. म्हणजे स्वतःचंही चांगलं करायचं नाही आणि दुसऱ्याचंही चांगलं होऊ द्यायचं नाही. एक 50 ते 60 वर्ष पाठीचा
वर्षापाठी खेडोपाठी लाईट नव्हती. सायंकाळ झाली की घरोघरी दिवे लागायचे. आता तुम्ही मला दिवे लागायचे, मग त्या दिव्याभोवती किडे पाखरे फिरतात तुम्हा आम्हाला दिसायची, बरोबर की नाही? आता मला सांगा, दिव्याचा फायदा त्या पाखरांना की आपल्याला? दिव्याचा फायदा कोणाला? त्या पाखरांना की आपल्याला? तर आपल्याला, कारण पाखरू मात्र दिव्याभोवती फिरून फिरून थकलं की त्यावर झडप मारतं. व त्याचा परिणाम काय? माऊली ज्ञानोबाला सांगतात, ते थते असतात सुख मरण. दिव्याभोवती फिरणारा पाखरू स्वतः मरतं, नवे नवे दिवा विझवून मरतं. अशा प्रकारचे लोक अजूनही या समाजामध्ये तुम्हा आम्हाला पाहायला मिळतात. विठ्ठल विठ्ठल. दुसरा वर्ग विकृतिवान वर्ग. या वर्गामध्ये केवळ आणि केवळ स्वार्थी लोक मोडतात. स्वतःचंही चांगलं होऊ द्यायचं नाही आणि दुसऱ्याचंही चांगलं होऊ द्यायचं नाही. एखादा जर माळ घालायला निघाला ना, लक्ष देऊन ऐका, एखादा जर माळ घालायला निघाला ना तर लोक त्याला बोलतात माळ घालू नको, तुझं खाण्यापिण्याचं वय आहे. काय बोलतात? माळ घालू नको, तुझं खाण्यापिण्याचं वय आहे. मला सांगा, माळ घातल्यानंतर खाता येत नाही का? नाही येत. माळ घातल्यानंतर खाता येतं, पण एखादा जर माळ घालायला निघाला ना की बाकीची लोक त्याला बोलतात माळ घालू नको. पूर्वीची एक म्हण आहे बघा, कोणती? तुम्ही मला सांगितलीच नाही. पूर्वीची एक म्हण आहे बघा, तुझं घर जळालं तरी चालेल पण माझं वांग भाजलं पाहिजे. असाच एका गावामध्ये दोन मित्र राहत होते. ते मित्र बसले अंतःकरणामध्ये एकमेकांचा द्वेषच करायचे. एकदा त्यांनी भगवान शंकराची आराधना केली. भगवान शंकर त्यांना प्रसन्न देखील झाले. भगवान शंकर पहिल्याकडे गेलेले, पहिल्याला विचारलं, तुला काय हवं? त्यावर पहिला विचार करतो की मी जर का सोनं, नाणं, बंगला, गाडी असं काही मागितलं, दुप्पट कोणाला मिळेल? त्याच्या मित्राला, म्हणजे दुसऱ्याला. पहिला म्हणतो, देवा माझा एक डोळा जाऊ दे. लक्ष देऊन ऐकायचं सर्वांनी. पहिला म्हणतो, देवा माझा एक डोळा जाऊ दे. पहिल्याचा एक डोळा जातो. भगवान शंकर दुसऱ्याकडे जातात आणि दुसऱ्याला विचारतात, तुला काय हवं? त्यावेळेस दुसरा विचार करतो की पहिल्याने जर का गाडी, बंगला, पैसे असं काही मागितलं असेल, दुप्पट मला मिळायला हवं. दुसरा बोलतो, देवा पहिल्याला जे मिळालं ना त्याच्या दुप्पट मला दे. आता मला सांगा, पहिल्याचा एक डोळा गेला होता, दुसऱ्याचं काय झालं असेल? दोन्ही डोळे गेले. महाराज, इतकी मूर्ख माणसं असतात. भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले, पण स्वतःचंही चांगलं करून घेतलं नाही आणि दुसऱ्याचंही चांगलं केलं नाही. अशा प्रकारचे लोक अजूनही समाजामध्ये आहेत. विठ्ठल विठ्ठल. आता आपण तिसरा वर्ग पाहू, संस्कृतीवान वर्ग. हा वर्ग सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचंय, कारण या वर्गामध्ये साधू संत, तुमच्या आमच्या आई वडील आणि देखणं असं हिंदवी स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं ना, ते छत्रपती शिवाजी महाराज या वर्गामध्ये मोडतात. ते छत्रपती शिवाजी महाराज या वर्गामध्ये मोडतात. या वर्गाचं नाव आहे संस्कृतीवान वर्ग. आई वडील आपल्यावर लहानाचे मोठे, अगदी मोठे झालो तरी आपल्यावर संस्कार करत असतात. बाळा, ही गोष्ट वाईट आहे, या गोष्टीच्या मागे लागू नको. बाळा, ही गोष्ट चांगली आहे, या गोष्टीचा माग सोडू नको. हे कोण सांगतं? तर आई वडील सांगतात. आई वडील आपल्या मुलांना नेहमी चांगलं शिकवत असतात, बरोबर ना? पण आजकालची मुलं आपल्या आई वडिलांना उलट बोलतात. ही खरी शोकांतिका आहे. आजकालची मुलं आपल्या आई वडिलांना म्हणतात, तुम्हाला काय कळतं? तुमच्यापेक्षा जास्त मी शिकलोय, मला जास्त कळतं, तुम्हाला कळत नाही. आपले वडील आपल्याला मोठ्या ऑफिस मध्ये नोकरी लागावी यासाठी ते ऑफिसच्या मालकाचे उंबरठे झिजवतात. आणि त्याच वडिलांना आपण बोलतो, बाबा तुम्हाला काहीच कळत नाही, तुम्ही आतापर्यंत आमच्यासाठी काय केले? काय बोलतो? बाबा तुम्हाला काहीच कळत नाही, तुम्ही आतापर्यंत आमच्यासाठी काय केले? गावचा सप्ताह आला, आता निवंगन गावचा सप्ताह चालू आहे, बरोबर की नाही?
बोलत चालायचं, बरोबर की नाही? या सप्त्याला प्रत्येक घरातील वडिलांनी आपल्या मुलांना नवीन कपडे घेतले असतील, बरोबर? आपल्या बायकोला नवीन साडी घेतली असेल तरी देखील अगदी महिला मंडळ तुम्ही देखील आपल्या नवऱ्याला बोलता, तुम्ही काय करताय आमच्यासाठी? आपली आई आपल्यासाठी जरी ती बाहेर कामाला जात नसली, घरामध्ये असली तरी आपल्यासाठी घरामध्ये काबाड कष्ट करत असते आणि तिलाच आपण बोलतो, आई तुला काही कळत नाही, तू शांत बस. आई वडील विठ्ठल विठ्ठल आई वडील आपल्यावर संस्कार करत असतात, पण त्यांच्या संस्काराचं पालन आजकालची मुलं करत नाहीत. मी मुलांनाच बोलते असं नाही, आजकालचे आई वडील देखील बदलले. आजकालचे आई वडील देखील बदलले. मुलगा लहान असला, रडायला लागला की त्याच्या हातामध्ये मोबाईल, बरोबर की नाही? माता माऊलींना बरोबर की नाही? बाळ आपलं लहान आहे, बाळ रडायला लागलं की त्याच्या हातामध्ये मोबाईल द्यायचा. बाळाला काय म्हणायचं? बाळा मोबाईल बघ पण शांत बस. बाळा मोबाईल बघ पण शांत बस. लहान अशा लेकराच्या हातामध्ये मोबाईल द्यायचा. आजकालचे आई वडील देखील बदलले ना महाराज. काळ बदलला, आई वडीलही बदलले, बरोबर की नाही? या वर्गामध्ये जसं आई वडील मोडतात ना, तसं देखण्याचं हिंदवी स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज देखील या वर्गामध्ये मोडतात. छत्रपती शिवाजी महाराज या वर्गामध्ये मोडतात कारण या वर्गाचं नाव आहे संस्कृतीवान वर्ग. ज्यांनी आई वडिलांच्या एका शब्दावरती देखण्याचं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. 19 फेब्रुवारी होऊन गेली, बरोबर की नाही? शिवजयंती सर्वांनी साजरी केली, बरोबर की नाही? शिवजयंतीला प्रत्येक मुलाच्या, प्रत्येक मुलीच्या स्टोरीला आणि स्टेटसला एकच गाणं, कोणतं? एकच गाणं, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, 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 दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. काळ्या अंधारामध्ये सूर्यमय प्रकाश व्हावा अगदी तसाच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यापूर्वी प्रत्येक स्त्री सुरक्षित होती. स्त्री प्रत्येक आई बहिणीच्या आबरू लुटली जात होती. पण छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि प्रत्येक स्त्रीला सन्मान मिळाला, सुरक्षा मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जिजाऊ आईसाहेबांच्या पोटामध्ये होते ना, तेव्हा जिजाऊ आईसाहेबांना डोहाळे लागले. प्रत्येक आईला डोहाळे लागतात, बरोबर की नाही? कोणाला आंबट खाऊ वाटतं तर कोणाला गोड खाऊ वाटतं. बरं, जिजाऊ आईसाहेबांचे डोहाळे काय होते? जिजाऊ आईसाहेबांना तलवार चालू वाटली. जिजाऊ आईसाहेबांना तलवार चालू वाटली. विचार करा, डोहाळे किती मोठे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व किती मोठं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. माता माऊलींनो, आज तुम्ही इथे सुरक्षित बसला आहात ना?
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी केशभूषा वेशभूषा करून छत्रपती शिवाजी महाराज होत आहेत नाही. माता मावळे तुम्हाला जर वाटत असेल ना की छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी जन्माला यायला हवे, तुम्ही काय करायचं लक्ष देऊन रोज सकाळी सकाळी ज्ञानेश्वरी वाचत होती. रोज सकाळी सकाळी ज्ञानेश्वरी वाचत छोटी रामकृष्ण हरी मला बनवताना रोज साधू संतांचा आशीर्वाद घ्या. कोट्यानं कोटी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज येतील जन्माला तुमच्या पोटी, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज येतील जन्माला तुमच्या. आजही प्रत्येक तरुण छाती ठोकून सांगतो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. सांगितलंच पाहिजे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. पण जेव्हा आपण प्रत्येक परस्त्रीकडे माता बहीण समान पाहू ना, सर्वांनी एकदा जोरात घोषणा करायची, छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी. हा झाला संस्कृतीवान वर्ग. आता आपण शेवटचा वर्ग पाहू. कोणता? प्रकृतीवान वर्ग. या वर्गामध्ये स्वार्थीही नाही आणि परार्थीही नाही असे लोक मोडतात. ज्याप्रमाणे गंगा नदी समुद्रात जाऊन मिळते ना, त्याचप्रमाणे संत देखील स्वतःच्या हिताबरोबर आपल्या दुसऱ्याचं हित पाहतात. अभंगाचं प्रथम सरासर विचार Yeah.
सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय बोलतात की तुम्ही आम्ही सारासार विचार केलाच पाहिजे. चांगलं काय वाईट काय याचा विचार आपण केलाच पाहिजे. कारण तुम्हाला जी विचारशक्ती आहे ना ती पशुपक्ष्यांना नाही. भगवंताने तुम्हाला विशिष्ट प्रकारची विचारशक्ती प्राप्त करून दिली आहे. मग आपण विचार कोणता करायचा? आपण विचार कोणता करायचा? या समाजात 3 प्रकारच्या कोटी पडतात. किती प्रकारच्या? किती प्रकारच्या? झोपला काय सगळी? किती प्रकारच्या? 3 प्रकारच्या कोटी पडतात. पहिली, काही गोष्टींचा विचार कधी कधी करावा. काही गोष्टींचा विचार कधीच करू नये आणि काही गोष्टींचा विचार मात्र सतत करावा. आता काही गोष्टींचा विचार कधीच करू नये यास अनावश्यक विचार असे म्हणतात. सर्वांनी बोलत चालायचे काय? मला सांगा माता माऊल्यानो, तुम्ही ते कीर्तनात बसलात आणि तुमचं लक्ष जर घरी असेल चालेल का? चालेल का? जेवल्या नाही का तुम्ही सगळी? आवाज जरा मोठा आला पाहिजे. मी सुरुवातीला सांगितले मला ऐकू येत नाही. आता मला सांगा, तुम्ही कीर्तनात बसला, तुमचं लक्ष घरी असेल, आम्ही कडी लावली का, कुलूप लावलं का, तर चालेल का? चालेल का? चालेल होय. चालणार नाही. चालणार अजिबात नाही. हा अनावश्यक विचार आहे. एका गावामध्ये डॉक्टर राहत होता. डॉक्टर, इथे कोणी डॉक्टर आहे का? इथे कोणी डॉक्टर आहे का? असला तरी मनावर घ्यायचं नाही. एका गावामध्ये डॉक्टर राहत होते. डॉक्टर, आता ते गावाकडचे असल्यामुळे त्यांच्याकडे दुधासाठी एक म्हैस बाळगली होती. त्यांनी म्हैस पाळली होती. ते ना पेशंटला औषध देताना नेहमी विचार करायचे, त्या म्हशीची शिंगे फार छान आहे. आपण एखाद्या वेळेस या म्हशीच्या शिंगास धरून म्हशीवर बसलो, गावातून फिरलो, किती मजा येईल. पण लोक काय म्हणतील हा विचार त्यांच्या मनामध्ये यायचा. शेवटी त्यांनी 3 वर्ष विचार केला आणि आता ठरवलं, लोक काहीही म्हणू दे, एकदा या म्हशीवर बसायचं आणि गावातून फिरायचं. डॉक्टर सकाळी सकाळी उठले, आंघोळ केली, पांढरे शुभ्र कपडे घातले आणि डॉक्टर दारामध्ये आले. म्हशीच्या शिंगास धरून म्हशीवर बसले. गल्लीतून जाताना त्यांना फार बरं वाटू लागलं. पण एकदा का ते गावात शिरले की त्यांना बघायला गर्दी जमू लागली. म्हैस घाबरली आणि पळू लागली. डॉक्टरला वाटलं आता आपण पडणार. डॉक्टर ओरडू लागला, धावा वाचवा, धावा वाचवा. गावाबाहेर एक तलाव होता. डॉक्टर त्यामध्ये जाऊन पडला. टेन्शन नका घेऊ, डॉक्टरला काहीच झालं नाही. डॉक्टर अगदी ठीकठाक असा बाहेर आला. डॉक्टर ठीकठाक असा बाहेर आला. डॉक्टर बाहेर आला खरा, पण डॉक्टर बाहेर आल्यावर त्या तलावाच्या बाहेर सरपंच होते उभे. कोण? सरपंच उभे होते. आता सरपंच नाहीत असे म्हणू शकत नाही मी, कारण इथे 2 सरपंच बसले आहेत. एक आमचे काका आणि एक आमचे आजोबा. पण दोघांनाही मनावर घ्यायचं नाही. डॉक्टर बाहेर आला. तलावाच्या बाहेर सरपंच उभे होते. एकटेच उभे नव्हते बरं, गावातल्या तरुण मंडळाला घेऊन उभे होते. सरपंचाने डॉक्टरांना प्रश्न केला, काय हो डॉक्टर, तुमच्यासारख्या व्यक्तीने ही गोष्ट विचार करून करायला पाहिजे. डॉक्टर म्हणाले, गेली 3 वर्ष मी ह्याचाच विचार करतोय. याने काय झालं? असा विचार करून वेळही वाया गेली, डॉक्टरची फजितीही झाली. असा विचार आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे का? विठ्ठल विठ्ठल. आता काही गोष्टींचा विचार कधी कधी करायचा, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा का? इथे कोणाकोणाच्या गळ्यामध्ये माळ आहे, ताटाचा हात वर करायचा. कोणाकोणाच्या गळ्यामध्ये माळ आहे? महिला मंडळ
आली तर सोडायची कशी? काय प्रश्न केला? एकादशीला चतुर्थी आली तर सोडायची कशी? महाराज मला सांगा, एकादशीला चतुर्थी येते? एकादशीला चतुर्थी येत नाही. तरीही अकबर बिरबलाला म्हणाला, एकादशीला चतुर्थी आली तर सोडायची कशी? बिरबल म्हणाला, येत नाही. अकबर म्हणाला, आली तर नाही. आपण जर आता मी कीर्तनामध्ये एखाद्याला सांगितलं दारू प्यायची नाही आणि तो कीर्तनामध्ये उठून बोलला, पिली तर? माझं उत्तर त्याला, पी बाबा, तुझ्या पैशाने तू पितो. तसंच अकबराने बिरबलाला प्रश्न केला, एकादशीला चतुर्थी आली तर सोडायची कशी? महिला मंडळ लोणी माहिती का? लोणी माहिती का? नाही माहिती? पांढरं असतं, ताक उसळल्यावर वर येतं. आलं का लक्षात? लोणी माहिती का? लोणी, त्या लोण्याची भजी करायची. भजी काय करायची? स्वयंपाक येतो सर्वांना? लोण्याची काय करायची? भजी करायची आणि ती तुपात तळायची. कशात तळायची? तुपात तळायची. आता मला सांगा, लोण्याची भजी होतात का? धरून चला झाली, तुपात तळली जातील का? त्याचं काय तयार होईल? तूप तयार होईल. अकबर बिरबलाला म्हणाला, अरे तुम्हाला मूर्ख समजलास का? लोण्याची कधी भजी होत नाहीत आणि झाली तरी तुपात तळली जात नाही. बिरबल म्हणाला, मगापासून मी तुम्हाला तेच सांगतो, एकादशीला चतुर्थी येत नाही तरी तुम्ही काय म्हणताय आली तर? तुमचं उत्तर तुमच्या भाषेत. असा लोक विचार करतात. आता ह्या गोष्टीचा विचार करून काही उपयोग आहे का? काही गोष्टींचा विचार कधी करायचा म्हणजे कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. सुभाषित का सांगतात? या 6 गोष्टीचा विचार माणसाने करायचा. को देशः को कालः को मित्रः को वेगमः कौचित अहम को मे शक्ती इति चिंतन मुहुर्मः. माझा देश कसा आहे, माझा काळ कसा आहे, मी कोण, माझी शक्ती किती, माझं उत्पन्न किती आणि मी खर्च किती करतोय, माझे मित्र कसे असावेत, याचा माणसाने विचार केला पाहिजे. मला सांगा, भोरमध्ये राहणारा माणूस, एक अनोळखी माणूस तुमच्या गावामध्ये आला आणि तुमच्यावरच येऊन दादागिरी करू लागला, तुम्ही ऐकून घ्याल का? ऐकून घेणार नाही. कारण तो भोरमध्ये राहणारा माणूस आणि तुमच्या गावातील तुमच्यावरच दादागिरी करतोय, मग तुम्ही ऐकून घेणार नाही. महाराज काय बोलतात? ज्याचे गावी केला वास त्यासी नसावे उदास. आपण ज्या गावामध्ये राहतोय ना त्या गावाशी प्रामाणिक असलं पाहिजे. माझं वय काय आणि मी करतोय काय याचा देखील माणसाने विचार केला पाहिजे. मला सांगा, 80 वर्षाची म्हातारी आजोबा जर लहान मुलांमध्ये जाऊन गोट्या खेळू लागले, ऐकू आलं का सर्वांना? लहान मुलांमध्ये जाऊन गोट्या खेळू लागले तर अख्खं गाव त्यांना मूर्खात जमा करतं, बरोबर की नाही? म्हणजे माझं वय काय, मी करतोय काय याचा देखील माणसाने विचार केला पाहिजे. माझं उत्पन्न किती आणि मी खर्च किती करतोय याचा देखील माणसाने विचार केला पाहिजे. आता तरुण मंडळ लक्ष देऊन ऐकायचे. ताड बसा, ताड बसायचे कीर्तनात, लक्ष देऊन ऐकायचं. माझे मित्र कसे असावेत, म्हणजे तुमचे सर्वांचे मित्र कसे असावेत याचा विचार आपण नेहमी केला पाहिजे. आपले मित्र जर का, लक्ष देऊन ऐकायचा, आपले मित्र जर का, मंगळवारचा बाजार असतो भोरचा, बरोबर माहिती सर्वांना? लक्ष देऊन ऐका. विठ्ठल विठ्ठल भोरचा बाजार मंगळवारचा असतो. आता मला सांगा, आपल्या मित्राला, लक्ष देऊन ऐकायचा, आपल्या मित्राला जर मंगळवारच्या बाजारातून उचलून घरी आणावा लागत असेल, लक्षात आलं बोलणं? उचलून घरी आणावा लागत असेल, असा मित्र काय कामाचा आहे का? नाही. आपले मित्र जर का भजन कीर्तन करणारे असतील ना तर आपल्या प्रगतीचा उच्चांक देवही थांबवू शकत नाही. मग आपले मित्र नेहमी चांगले असले पाहिजेत, आपली संगत नेहमी चांगली असली पाहिजे. आपण जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीचा विचार करतो, मग आपण संगत कोणती धरली पाहिजे, कोणाची संगत धरली पाहिजे याचा देखील आपण विचार केला पाहिजे. आपले मित्र कसे असावेत, कसे नसावेत याचा माणसाने विचार केला पाहिजे.
याचा माणसाने विचार केला पाहिजे. जीवन जगत असताना पांडुरंगाचं देवाचं नाव आपल्या कंठामध्ये आपण धारण केलंच पाहिजे. कारण देवाने तुम्हा मला सुंदर असा नरदेह प्राप्त करून दिलाय. सुंदर देव दिला देव निर्जल
नामाने आपल्यावर आलेलं कोणतंही संकट नाहीसं होतं. प्रभू हनुमंतराय हे प्रभू रामरायाचे खूप मोठे भक्त होते आणि त्यांच्यावर आले संकट हे रामनामानेच नाहीसे झाले. भगवंताच्या नामचिंतनात जेवढी ताकद आहे ना तेवढी ताकद कशातच नाही. दिवसभर काम करून संध्याकाळी घरी आलो, दिवसभर काम करून संध्याकाळी घरी आलो, घरी आल्यानंतर आपण देवासमोर दिवा लावला, हात जोडून डोळे मिटले की पूर्ण दिवसभर केलेल्या कामाचा थकवा निघून जातो. बरोबर की नाही? देवाच्या नामचिंतनात जेवढी ताकद आहे तेवढी ताकद कशातच नाही. आपण जन्माला आलोय ना, मग भगवंताने आम्हाला सुंदर असा नरदेह प्राप्त करून दिलाय. ते फक्त खाण्या फिरता नाही, फिरण्यात होता नाही, तर त्याचं नामचिंतन करण्यासाठी देखील भगवंताने आम्हाला सुंदर असा नरदेह प्राप्त करून दिलाय. बरोबर की नाही? मग आपण कोणतं नामचिंतन करायचं मी सांगते. विठोबा केले का? अजूनही काय कांचे हात खाली आहे. ताटाचे हात वर करायचे. किती गोड दिसतंय बघा बरं. असं वाटतंय तुमच्या सर्वांचा फोटो काढून घ्यावा. माझे विचार
हात खाली करायला सांगितलं का? हात सर्वांचे वर पाहिजे. सर्वांनी ताटाचे हात वर करायचे. करा बरं. हात वर करायचे. पुरुष मंडळ ताटाचे हात वरती करायचे. आता माझ्या पाठी सर्वांनी भजन म्हणायचं. महिला मंडळ तुम्ही तुमच्यासाठी खास भजन आहे, पण तरी सगळ्यांनी म्हणायचं. गायक मंडळ तुम्ही थोडी विश्रांती घ्या. आता तुम्हा सर्वांचा आवाज आला पाहिजे. येणार ना? हात वर पाहिजे सर्वांचे. ताटाचे हात वर करायचे. करा बरं हात वर. आता भजन म्हणायचं. हा, सुंदर माझे जाते गा फिरते कौतुके. आवाज आवाज पुरुष मंडळ तुम्ही पण म्हणायचे. सुंदर माझे जाते गा फिरते कौतुके. हात वर. ओव्या गाऊ कौतुके तुझे रहा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तुझे रहा विठ्ठला. सासू आणि सासरा तिरतो तिसरा. सासवांची नावं मोठ्याने घ्यायची. सासू आणि सासरा तिरतो तिसरा. ओव्या गाऊ करतारा तुझे रहा विठ्ठला. ओव्या गाऊ करतारा तुझे रहा किती कोण हात खाली करा. करा हात खाली करा. दादा तुम्ही कधी पेपर दिले का? पेपर शाळेत गेले का? शाळेत गेले का? 12वीला कोण कोण होतं ह्यावेळेस? विठ्ठल विठ्ठल. शाळेत गेले सर्वजण? सर्वांनी बोलायचं. नसाल गेला तरी हो बोलायचं. कारण आता तुम्हा सर्वांची मी परीक्षा घेणार आहे. काय घेणार आहे? शाळेमध्ये गेले का सांगा बरं. दादा शाळेत गेले का तुम्ही? हा. शाळेमध्ये पेपरामध्ये एक प्रश्न असतो बघा. विठ्ठल पेपरामध्ये अनेक प्रश्न असतात. त्यातला एक प्रश्न असतो रिकामा जागा भरा. असतो की नाही? सर्वांचा आवडता प्रश्न आहे बरोबर, कारण तेवढंच येतं सर्व. रिकामा जागा भरा. आता माझा प्रश्न जरा वेगळा आहे. राहिलेलं गाणं पूर्ण करा. काय प्रश्न आहे? राहिलेलं गाणं पूर्ण करा. सर्वांनी मी म्हणेल त्याचं पुढचं म्हणायचं. म्हणणार ना? मी म्हणेल त्याचा पुढचं म्हणायचं. तयार आहात पेपर लिहिण्यासाठी, देण्यासाठी? मी म्हणेल त्याच्या पुढचं म्हणायचं.
विठ्ठल विठ्ठल. मी म्हणेल त्याच्या सर्वांनी पुढचं म्हणायचं. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. पाणी रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. पाण्याला जाते. आवाज लोण्याचा गोळा तुला खायला देते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. खायला देते. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सार गोकुळ फिरून पाहू. आवाज आवाज. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सार गोकुळ फिरून पाहू. गोकुळ माझं गाव आहे. गोकुळ माझं गाव आहे. गोकुळ माझं गाव आहे. गावात माझं नाव. गोकुळ माझं गाव आहे. गावात माझं नाव. राधे चल माझ्या गावाला. त्या बाबासाठी जोरात टाळ्या वाजवा. सर्वांमध्ये त्या बाबांचाच आवाज मोठा होता. उत्साह बघा किती आहे. तरुण मंडळ, आता तुमच्यासाठी प्रश्न. सर्वांनी मोठ्याने बोलायचे, मला ऐकू येत नाही काय? सर्वांनी मोठ्याने बोलायचे. या 5-6 वर्षामध्ये गाजलेल्या पिक्चरचं नाव. गाजलेल्या पिक्चरचं नाव ऐकू येत नाही हो मला. पहिलं काय म्हणाले तुम्ही? सैराट. त्या पिक्चर मधल्या हिरोईनचं नाव. पिक्चर मधल्या हिरोचं नाव. पिक्चर मधल्या हिरोचं नाव वर्षा. बरोबर. पिक्चर मधलं कॉमेडी कॅरेक्टर काय? ह्या आता ट्रेंडिंगला चालू असणारं गाणं मी सांगू का? सांगू? किती माग तुझ्या लागावं, किती रातीला जागावं. काय गाणं? किती माग तुझ्या लागावं, किती रातीला जागावं. पण ह्या गाण्याचे शब्द मी बदलले. माझे शब्द काय? किती मोबाईल बघावं. काय शब्द? किती मोबाईल बघावं, किती रील स्क्रॉल करावं. डोळे खराब होतील बाळा, जरा करिअर लक्ष द्यावं. काय गाणं? डोळे खराब होतील, करिअरवर लक्ष द्यावं. मला सांगा, तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिली. आपला धर्मग्रंथ कोणता? ज्याला येते त्याने हात वर करायचे. त्याला माझ्याकडून बक्षीस आहे. बक्षीस माझ्याकडून त्याला बक्षीस आहे. हात वर करायचं आणि उत्तर द्यायचे. आजच्या कीर्तनाचं पाकिट मी त्याला देणार. आजच्या कीर्तनाचं पाकिट मी जे उत्तर दिलं, अगदी मोठ्याने उत्तर दिलं, त्याला देणार आहे. आपला धर्मग्रंथ, त्याचं नाव शाबास.
त्याचं नाव भागवत गीता. दादा माझं पाकिट तुला. हात नको जोडू, फक्त पाकिट म्हणाली मी, पैसे देणार म्हणाले का? फक्त पाकिट म्हणाले. कीर्तन झाले माझ्याकडे, माझं पाकिट घेऊन जा. बघा आपल्या सगळ्या प्रश्नांची आपल्याला उत्तर आली, बरोबर की नाही? आपण उत्तर अगदी हसत मोठ्याने दिली, पण आपला धर्मग्रंथ कोणता हे आपल्याला सांगता आलं का? त्या दादासाठी जोरात टाळ्या वाजवा. आपण जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीचा विचार करतो. ट्रेंडिंगला कोणतं गाणं चालू आहे, पिक्चर मध्ये हिरोचं नाव काय, हिरोईनचं नाव काय, सगळ्याचा विचार करतो. आपण जीवन जगत असताना भगवंताचं नामचिंतन देखील केलंच पाहिजे. भगवंताचं नामचिंतन आपण केलंच पाहिजे, कारण आपला जन्म त्याच्यासाठीच झालाय. भगवंताने दिलेला सुंदर असा नरदेह त्यासाठीच तर दिलाय, बरोबर की नाही? त्याने दिलेल्या या नरदेहाचं काम काय आहे? हाताचं पावित्र्य दानात आहे, पायाचं पावित्र्य पाय वारीत आहे, मुखाचं पावित्र्य राम नामात आहे आणि हृदयाचं पावित्र्य ब्रह्मनिष्ठेमध्ये आहे. प्रत्येक जन्माला येणाऱ्या प्रत्येकाने भगवंताचं नामचिंतन हे केलंच पाहिजे. अभंगाचं तिसरं तयाच्या चिंतने निसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज बोलतात की जन्माला येणाऱ्या प्रत्येकाने भगवंताचं नामचिंतन हे केलंच पाहिजे, कारण माफी मागून बोलेला शब्द थोडा कोणाला पटेल कोणाला पटणार नाही. रामात जेवढी ताकद नाही, रामात जेवढी ताकद नाही तेवढी रामनामामध्ये ताकद आहे. आजकाल काळ बदललाय. आजकाल अखंड हरिनाम सप्ताह बंद होत चालले, बरोबर की नाही? पूर्वी 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह असायचे, बरोबर की नाही? आता 2 दिवस देखील लोक करत नाही. काळ बदलला, बरोबर की नाही? महिला मंडळ झोपले की काय? लक्ष आहे ना? काळ बदलला, बरोबर की नाही? चपात्यांची मशीन निघाली, बरोबर? स्वयंपाक करता का सर्व का पार्सल आणता? चपात्यांची मशीन निघाली, बरोबर? त्या मशीन मध्ये पिठाचा गोळा टाकला की टम्म फुगलेली चपातीच बाहेर येते. पुरुष मंडळ आंघोळीची देखील मशीन निघाली. कशाची? आंघोळीची. या निवंगन गावामध्ये एक माणूस आला. तो म्हणाला तर मला आंघोळ करायची. या गावातल्या लोकांनी त्याला त्या मशीनीमध्ये घातलं. आंघोळीची मशीन आली, त्या मशीनीमध्ये जाऊन आंघोळ कर. तोही अगदी रुबाबात त्या मशीनीमध्ये आंघोळ करायला गेला. जसा मशीनीमध्ये शिरला तशी लाईटच गेली. तो माणूस आतमध्ये पाय आपटून आपटून गेला नाही. आपटून आपटून अगदी बेजार झाला आणि तितक्यात लाईट आहे. तो माणूस बाहेर आला आणि
बदलल्याप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह बंद होत चालले, पण आपल्या गावामध्ये सुंदर असा अखंड हरिनाम चालू आहे, बरोबर? या गावातल्या प्रत्येकाने प्रत्येकासाठी जोरात टाळी वाजवायची. आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आपण भगवंताचं नाम चिंतन करतोय. महाराज म्हणतात सर्व गोष्टी आमच्या लक्षामध्ये आल्या, पण भगवंताचं नाम चिंतन करत असताना करायचं कधी? तर धरी ह्याची नेम अहर्निशी. अहर्निशी मध्ये सतत रात्रंदिवस आपण भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे. भगवंताचं नाम चिंतन आपण रात्रंदिवस सतत केलं पाहिजे, कारण हा नरदेव त्याने आपल्याला त्याचं नाम चिंतन करण्यासाठीच दिला आहे. त्याने आपल्यावर हा नरदेह देऊन मोठे उपकार केले, मग त्याच्या उपकारातून उतराई होण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण आहे. व प्रत्येकाने नामस्मरण हे केलंच पाहिजे. जन्मलेल्या प्रत्येकाने भगवंताचं नाम चिंतन केलंच पाहिजे. बाबा मला सांगा, मोठ्याने उत्तर द्यायचं बघा. मला सांगा, चष्मेवाले बाबा उत्तर द्यायचं तुम्ही. मला सांगा, परमार्थात आनंद आहे की संसारात? कशात? परमार्थात. घरामध्ये आनंद आहे का या मंदिरामध्ये आनंद आहे? बाबा कधी जायचं? कीर्तन संपल्यानंतर घरी जायचे. मला सांगा, संसारामध्ये आनंद नाही, परमार्थामध्ये आनंद आहे, बरोबर? बरोबर की नाही? घरामध्ये आनंद नाही, मंदिरामध्ये आनंद आहे, बरोबर की नाही? मग आपण रोज मंदिरामध्ये भजन का बरं करत नाही? आजकालच्या लोकांना भजन करण्याचा कंटाळा येतो आणि सप्त्याला सर्वजण गोळा होऊन अगदी उत्साहात सप्ताह साजरा करतात, बरोबर की नाही? आजकाल सगळं उलट झाले. सप्त्याला ग्रामस्थ मंडळ जास्त दिसतात, बरोबर की नाही? सप्त्याला ग्रामस्थ मंडळ जास्त दिसतात आणि शिवजयंतीला तरुण मंडळ जास्त दिसते, बरोबर की नाही? पण माझ्या मते प्रत्येकाने प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग तेवढ्याच आनंदाने घेतला पाहिजे. भगवंताचं नाम चिंतन केलंच पाहिजे, कारण त्याच्या नाम चिंतनाचा आपल्या जीवनामध्ये फायदा काय? तर त्याच्या नाम चिंतनाने आपलाच नाही, आपल्या कोट्यावधी कुळांचा उद्धार होत असतो. अभंगाचा फायदा
असतो. कीर्तन संपत असताना तुम्हा सर्वांनी मी एकच गोष्ट सांगेन, मातृपितृ सेवा हीच खरी ईश्वर सेवा समजली पाहिजे प्रत्येकाने. लक्ष देऊन ऐका. देवाची सेवा केल्यावर आई वडील भेटतीलच, नो गॅरंटी. देवाची सेवा केल्यावर आई वडील भेटतीलच, नो गॅरंटी. पण आई वडिलांची सेवा केल्यावर देव मात्र भेटल्याशिवाय राहणार नाही, फुल गॅरंटी. प्रत्येकाने आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे. आई वडिलांची सेवा ही प्रत्येकाने केली पाहिजे. मातृपितृ सेवा ही खरी ईश्वर सेवा समजली पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक तरी गुरु असायला हवा. तुकोबारायांसारखे एक तरी गुरु असायला हवा. याचं कारण काय? याचं कारण म्हणजे जिसका गुरु बलवान होता है, जिसका गुरु बलवान होता है उसका शिष्य पैलवान होता है. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक तरी गुरु असायलाच पाहिजे. आपण कीर्तन संपत असताना सर्वांना मी एकच सांगेल की प्रत्येकाने भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, आई वडिलांची सेवा केली पाहिजे. संतांनी तुम्हाला आम्हाला सुंदर असा मार्ग दाखवलाय, मग प्रत्येकाने त्या मार्गाने गेलंच पाहिजे. आपण संतांनी सांगितलेल्या मार्गाने जात नाही, चांगल्या मार्गाने जात नाही, वाईट मार्गाने जातो, बरोबर की नाही? आपण सर्वांनी संतांनी सांगितलेल्या मार्गाने गेलं पाहिजे. मग ते संत कोणते मी तुम्हाला सांगते. सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चित्तनी निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. जन्मनिया पुळी वाचे स्मरा राम, जन्मनिया पुळी वाचे स्मरा राम, धरी हाची नेम हरनिशी. तयाच्या चित्तनी निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. तयाच्या चित्तनी निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणावरती समर्पित करते. पांडुरंगरायाच्या चरणावरती सेवा समर्पित करते. माझे गुरुवर्य हरिभक्त परायण उमेशजी महाराज शिंदे, गुरुकुलधाम शिंद यांच्या चरणावर सेवा समर्पित करते. माझे आई वडील आज दोघंही ते कीर्तनाला उपस्थित आहेत, त्यांच्या दोघांच्याही चरणावर सेवा समर्पित करते. त्याचबरोबर तुम्हा सर्वांच्या चरणावर सेवा समर्पित करते. विनेकरी बाबा असतील, तुम्हा सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित करते. त्याचबरोबर पकवाज वादक महाराज, तुम्हाला मनापासून धन्यवाद. महाराजांसाठी आता जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. महाराजांच्याही चरणावर सेवा समर्पित करते. पाठीमागे टाळकरी आहेत, टाळकऱ्यांच्याही चरणावर सेवा समर्पित करते. सुंदर अशा गोड अशा दोन चौकदार त्यांच्याही चरणावर सेवा समर्पित करते. त्याचबरोबर सिस्टीमवाले दादा, तुम्हालाही खूप खूप मनापासून धन्यवाद देते, कारण त्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केले. तुम्हा सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित करते. आणि ज्यांच्या माध्यमातून आज मला इथे येण्याचा योग आला ते आमचे लाडके काका राजदेगे सरपंच, तुम्हाला त्यांच्याही देखील चरणावरती सेवा समर्पित करते. त्याचबरोबर माझी मावशी तिच्या देखील चरणावर सेवा समर्पित करते. माझे आजोबा आज माझं कीर्तन ऐकण्याकरिता इथे आहे. सरपंच तुमच्या देखील चरणावर सेवा समर्पित करते. माझा मामा तुम्हा सर्वांच्या चरणावर सेवा समर्पित करते. सेवेला पूर्ण विराम.
देव